नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी आज नवीन अपडेट घेऊन आली आहे। जसं सगळ्यांना माहितीच आहे की 23 ऑक्टोबरला निकाल लागला आहे। निकाल कोणत्या बाजूने लागला आहे हे सर्वांना माहिती आहे। महायुतीचा विजय झाला। तर त्यानंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आपण पाहूयात की विजयानंतर महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने होती। तर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि तेही त्यांची प्रतिक्रिया खास लाडक्या बहिणींसाठीच होती। तर ते आपण पाहूयात की मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना काय बोलले आहेत। तर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले आहेत। तसेच माझ्या लाडक्या बहिणींचेही आभार मानतो, लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात मतदान केलं असंही शिंदे म्हणाले। म्हणजे जी महायुती जी निवडून आली आहे आज, तर त्याच्या लाडक्या बहिणींनाही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत लाडक्या बहिणींचे की तुम्ही मतदान केल्याबद्दल धन्यवाद, अशी प्रतिक्रिया होती त्यांची। सर्वांचेच त्यांनी आभार मानले आहेत की निवडून आणल्याबद्दल एकनाथ शिंदे यांना, अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती। तर महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन जे 2024 रिझल्ट लागला आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते। तर आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीच्या 200हून अधिक जागा आघाडीवर आहेत। तर तसेच महाविकास आघाडी पिछाडीवर असून पुढच्या काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल लागेल असं सांगितलं होतं। तर निकाल तसा त्याप्रमाणे लागला आहे। आणि त्यानंतर राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार आहे हेही सगळ्यांना खूप प्रश्न पडला होता की निवडणूक झाल्यानंतर 20 ऑक्टोबरपासून ते 23पर्यंत 3 दिवसामध्ये सगळ्यांना खूप आतुरता होती, खास तर लाडक्या बहिणींना, कारण त्यांच्या योजनेची त्यांना चिंता होती की कसं योजनेचं काय होणार, योजनेचं पुढं काय होणार। जे सरकारने आधी त्यांना योजना चालू केली होती, जिसं त्याचा भरपूर महिलांना फायदा झाला होता, भरपूर महिलांना आर्थिक मदत झाली होती, गोरगरीब लोकांना तर जास्त याचा फायदा झाला होता। त्यामुळे राज्यात नेमकी सरकार कोणाचं येणार, पुढे काय होणार आपलं, तर महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या हेही स्पष्ट झालं आहे त्याच्यात। मात्र महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचा आत्तापर्यंत हाती आलेल्यानुसार दिसून येत आहे। आणि हे स्पष्ट झाले आहे आता की महायुती अधिक मतांनी निवडून आली आहे। तर असं हे निकाल होता, निकाल लागला, शिंदे सरकार परत आलं आहे, आनंदाची बातमी आहे खास महिलांसाठी। तर त्यांनी ही प्रतिक्रिया खास महिलांसाठी दिली। परत विधानसभेमध्ये जेव्हा चर्चा झाली, जेव्हा जल्लोष चालू होता, तेव्हा त्यांनी त्या गोष्टीमध्ये महिलांचे खास आभार मानले आहेत की लाडक्या बहिणींना खूप खूप आभार, तुम्ही तुमच्या भावाला निवडून आणलं आहे, अशी त्यांची पहिली प्रक्रिया होती। तेही खूप आनंदात होते आणि लाडक्या बहिणींची आता चिंता मिटली आहे, कारण त्यांचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे निवडून आला आहे। आणि आता लाडक्या बहिणीचं काय आहे, तर हे लाडक्या बहीण योजना पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे। जसे त्यांनी आश्वासन दिले होते की 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, तर ते कधीही जमा होऊ शकतात, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत, उद्यापासून एखाद्या वेळेस काही महिलांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला चालूही होतील। त्यामुळे आता महिलांसाठी टेन्शन नाही। जो 6वा हप्ता राहिला होता काही लोकांचा, तर तेही मिळून जाणार सगळ्यांना, काही टेन्शन नाही। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी सोय करून ठेवली आहे। त्यांना लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री आपले एकटे पडू देणार नाहीत किंवा आर्थिक मदत नक्की देणार आहेत, योजना वेगवेगळ्या काढत त्याच्यामार्फत। तर अशी विजयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया होती। आणि मुख्यमंत्री ही सगळी जनता सगळे खुश होते आणि हे सगळं लाडक्या बहिणींनीच विजय आणून दिला आहे, महायुतीचा विजय लाडक्या बहिणींनीच आणून दिला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर ही अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती एकनाथ शिंदे यांची। आणि आता लाडकी बहीण पुढे कंटिन्यू चालू राहणार आहेत। पण सरकार आणखी पुढे काही अपडेट राहील की लाडक्या बहिणींच्या योजनेचं काय करणार, नवीन अपडेट काय येणार, नवीन व्हेरिएशन काय टाकणार, तर हे आपण जाणून घेऊयात। तर पुढे सरकार आणखी काय काय अपडेट देत राहील ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला माहिती देईल आणि नक्की तुमच्या इथपर्यंत सर्व माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न चालू असेल। तर तुम्हाला आणखी काय माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मला, मी तुम्हाला नक्की माहिती देईल। आणि पुढच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनल मी नवीन व्हिडिओ टाकत राहील। धन्यवाद।